हो, आज 12 वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता, म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला। इमिडिएटली तो तरुण आहे त्यांना पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्या विरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली। म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याच्याबरोबर आले होते त्याची मीटिंग सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा, परंतु तेव्हापर्यंत जे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले। रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याच वेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि 15-20 मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला, सिटिझन्सला आवाहन केला, काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला। अशा प्रकारे गावाचं 1 तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला। सध्या गावात आपण आता उभे आहात, गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या नाही आहे, शांतता आहे आणि नागरिकाला आव्हान आहे की असे प्रकारचे जर कोई र्युमर्स वगैरे येत आहे, जसा तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला, पोलीस आपला काम करत होती, तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रामाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसापर्यंत पोहोच करा। पोलीस आपला तपास करून त्याला लॉजिकल एंडपर्यंत घेऊन जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला ते सर्वांसाठी त्रास होते, असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला आव्हान। यामध्ये आता सध्या आमची टीम्स आहे, आम्ही सुद्धा गावात पेट्रोलिंग करतोय, आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करत आहे। 1-2 ठिकाणी काही शेड होते, टीनचे शेड वगैरे आहे, ते टीनचे शेड 1-2 त्याचं नुकसान झालेलं आहे, एका ठिकाणी एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे। असे प्रकारचे 2-3 ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे, त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून रेकॉर्डवर घेत। यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमची पद्धतीने तपास ते चालू आहे। काही लोकांना अहवाल पद्धतीने, काही लोकांना सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले। आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे, आपण गावात आलोय, आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय, गावात पूर्णपणे शांतता आहे। आपली तर्फे सुद्धा लोकांना हे आवाहन केलं पाहिजे की कोणालाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात न घेता शांतपणे शांतता। सर, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळतं, स्थानिक नाही असं कळतं, तो बाहेरचा आहे का? आता यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे। आता तो नेमका राहणारा इथला आहे, कधीपासून इथे राहत आहे, किती वर्ष झालेले आहे, हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतील।